नमस्कार, मी गिरीश निकम, साम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मंगेशकर रुग्णालयासंदर्भात। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकाराची घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता गंभीर दखल घेतलेली आहे। या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मदाय सह आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली आता चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले। मुख्यमंत्र्यांनी देखील या गर्भवती मृत्यू प्रकरणाची आता दखल घेतलेली आहे। धर्मदाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असणार आहे। दुसरीकडे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या। भाजप महिला कार्यकर्त्यांनी अश्विनी घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड केलेली आहे। डॉक्टर घैसास यांनी पैशांची मागणी केली असा आरोप कार्यकर्त्यांनी केला। एका स्त्रीचा जीव घेतलाय त्यांनी, एका स्त्रीचा जीव घेतलाय आणि आम्ही तोडफोड करतोय असे अमानुष गुंड्यांची तोड त्याला पैसे पाहिजे, पैसे पाहिजे त्याला, पैसे आम्ही पैसे देणार त्याला। एका स्त्रीचा जीव घेतलाय त्यांनी, एका स्त्रीचा जीव घेतलाय आणि आम्ही तोडफोड करतोय असे अमानुष गुंड्यांची तोड त्याला पैसे आपण पाहिजे, दोन दृश्य बघतोय बघा। रुग्णालयाच्या बाहेर तोडफोड करण्यात आली कारण डॉक्टर घैसास यांनी पैसे मागितले होते असा आरोप कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आणि रुग्णालयाच्या आत जाऊन देखील या कार्यकर्त्या धडकल्या आणि त्यांनी रुग्णालयाच्या आत देखील तोडफोड केलेली। आपण दोन दृश्य बघतोय पुण्यातील ही भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी ही सगळी तोडफोड केलेली आहे। त्याला पैसे पाहिजे, पैसे पाहिजे त्याला, पैसे आम्ही पैसे देणार त्याला। एका स्त्रीचा जीव घेतलाय त्यांनी, आम्ही कुंड्या फोडल्या त्या कारण त्या दोन निष्पाप बाळांच्या आईचा डोक्यावरचं छत्र हरवलंय। ती आई गेली आहे, त्या बाळांचं काय? फक्त तुम्हाला पैसा पाहिजे। अरे जर त्या आमदाराच्या पियाच्या बायकोचं जर तुम्ही थोडंही लक्ष देत नाही तर आमच्यासारख्या गरीब सामान्य लोकांनी करायचं काय? फक्त तुम्हाला पैसा हवाय, तुम्हाला क्लिनिकचं वेगळं पाहिजे। अजून कारवाई झाली नाहीये। नाही, कारवाई झालीच पाहिजे, कारवाई झालीच पाहिजे। कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही महिला मोर्चाच्या भाजपच्या कार्यकर्ता थांबणार नाही। आम्ही कुंड्या फोडल्या त्या कारण त्या दोन निष्पाप बाळांच्या आईचा डोक्यावरचं छत्र हरवलंय। ती आई गेली आहे, त्या बाळांचं काय? फक्त तुम्हाला पैसा पाहिजे। अरे जर त्या आमदाराच्या पियाच्या बायकोचं जर तुम्ही थोडंही लक्ष देत नाही तर आमच्यासारख्या गरीब सामान्य लोकांनी करायचं काय? फक्त तुम्हाला पैसा हवाय, तुम्हाला क्लिनिकचं वेगळं पाहिजे। अजून कारवाई झाली नाहीये। नाही, कारवाई झालीच पाहिजे, कारवाई झालीच पाहिजे। कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही महिला मोर्चाच्या भाजपच्या कार्यकर्ता थांबणार नाही। भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी कशी तोडफोड केली आपण पाहिलं। दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले होते। त्यांनी मंगेशकर रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या अंगावर चिल्लर फेकत या घटनेचा निषेध केला। रुग्णालयावर कारवाईची मागणी देखील कार्यकर्त्यांनी केलेली आहे। तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही दीनानाथ हॉस्पिटलचे प्रशासकीय पालेकर यांच्या तोंडावर बनावट नोटा फेकल्या। आपण बघा दोन दृश्य बघतोय। गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी आता सर्वपक्षीय आंदोलन झालेले आहे। आपण बघतोय की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अंगावर चिल्लर फेकली, दुसरीकडे अधिकाऱ्यांवर बनावट नोटा देखील फेकलेल्या आहेत। शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे। ठाकरे गट देखील आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलन केलेलं आहे। पैसे पूर्ण भरले नाहीत म्हणून त्या स्त्रीचा त्यांनी जीव घेतलेला आहे आणि आज आम्ही त्यांना चिल्लर भेट दिलेली आहे आणि यांची लायकी चिल्लरपेक्षा वाईट आहे। खऱ्या अर्थाने एका दोन छोट्या बालकांना जन्म दिल्यानंतर त्या ताईचा जीव गेलेला आहे। मंत्रालयातून वैद्यकीय मदत कक्ष मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून यांना फोन केला होता की तिथे तुम्ही त्यांना तात्काळ त्यांच्यावर उपचार करा, तुम्हाला जो काही तुमचं बिल असेल ते भरून दिलं जाईल। तरी देखील या हॉस्पिटलनी काही त्यांना न जुमानता ती ताई त्या ठिकाणी तडपडत राहिली आणि तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं आणि या सगळ्या वेळेमध्ये तिचा जीव गेलेला आहे। या ठिकाणी या प्रशासनाला भीक लागलेली आहे आणि लोकांची लूट करतात आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही चिल्लर यांना भेकून भीक दिलेली आहे। आता भीक देण्याचं गुन्हा आहे का इथे? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात सर्वपक्षीय आक्रमक झाले होते। पण पाहिलं शिवसेना असेल, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा आरपीआय आणि पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देखील रुग्णालयाबाहेर निदर्शनं केली। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकली, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बोर्डाची तोडफोड केली, तर तिकडे पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या पाठीला काळं फासलं। आपण चार दृश्य बघतोय।
मंगेशकर रुग्णालयाविरोधात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. याच्यावरती सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या सर्व प्रशासनाला चौकशी होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने शिवसेना शिंदे गट देखील आक्रमक झालाय. शिंदे गटाने मंगेशकर रुग्णालयाबाहेर तिरडी आंदोलन केलं. तसंच प्रशासनाला जाग येण्यासाठी आसूड आंदोलन केलेलं आहे. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय भवानी. बघा, आपण दोन दृश्य बघतोय. आसूड आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे. पैशांसाठी गर्भवतीचा बळी घेतला असा आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. तिरडी आंदोलन केलं. दुसरीकडे आसूड आंदोलन ओढत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाचा निषेध केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. दरम्यान आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं एक अहवाल जाहीर केलेला आहे. महिलेची ट्विन प्रेग्नन्सी धोकादायक होती आणि महिलेनं 6 महिने तपासणी केली नाही असा दावा या अहवालात करण्यात आलेला आहे. बघा, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं जबाबदारी झटकलेली आहे. त्यांनी एक अहवाल दिलेला आहे. गर्भवतीचा मृत्यू, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने जबाबदारी झटकलेली आहे. महिलेची ट्विन्स प्रेग्नन्सी धोकादायक होती. महिलेनं 6 महिने तपासणी केली नाही असं रुग्णालय प्रशासनाचा दावा आहे. ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार केली. जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला पाळला नाही. दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आम्हाला मान्य नाही, अहवाल खोटा आहे, दिशाभूल करणारा आहे असा आरोपी मृत तनिषा भिसेच्या कुटुंबियांनी केलेला आहे. डॉक्टर घाईसास यांनी 10 लाख रुपये भरण्याचं कोटेशन लेखी स्वरूपात दिलं. याचे आमच्याकडे सर्व पुरावे आहेत असं देखील भिसे कुटुंबियांनी म्हटलेलं आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने एक अहवाल दिलेला आहे. हा अहवाल देखील तेवढाच धक्कादायक आहे आणि याची जबाबदारी पुन्हा त्यांच्या कुटुंबियावरच ढकलण्यात आली. ते विनाकारण लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्या दिवसाचं बोलत होतो, आम्हाला त्या दिवसाचं पाहिजे होतं. तुम्ही त्या 3 तासामध्ये काय केलं? तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे का? आहे तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज, तुम्ही ती दाखवा ना. विनाकारण झालेल्या आधीची हिस्ट्री काढून तुम्ही ना लोकांचं आणि आमची पूर्ण दिशाभूल करत आहात. त्या 3 तासामध्ये तुमच्याकडनं काही झालं नाही म्हणून तुम्ही ही सारभ करत आहात का? त्या 3 तासामध्ये काय झालं एवढं वाटतं? माझ्या भावाचे कॉल रेकॉर्डिंग सगळे चेक करा आणि सगळे सीसीटीव्ही फुटेज मागा. सगळं साफ खोटं आहे. त्यांनी जे बोललेलं आहे ते खोटं आहे. 300 रुपयाची ही आम्ही पावती काढली त्या दिवशी. किती? 10:30 वाजता काढली. 9 वाजता आम्ही यारमध्ये गेलो आणि 300 रुपयाची पावती काढली 10:30 वाजता. म्हणजे ही काय खोटी आहे का? त्यांनी पेशंट सोबत नव्हतं सांगायला पाहिजे की तुम्हाला 20 लाख रुपये भरायला लागतील. ठीक आहे, रिलेटिव्ह सोबत सांगायला पाहिजे होतं. जर तुम्हाला माहिती पेशंट, तुम्ही म्हणताय पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे, तुमचं काय काम आहे? आम्ही 3 लाख रुपये घेऊन उभं होतो की नाही? तुमचं काय काम आहे? प्रायमरी ट्रीटमेंट काय करायची? पेशंटचं पोटात दुखणं आहे, पेन किलर वगैरे द्यायची. इथे आम्ही 15 तारखेला 15/3 गेलो. ते काय बोलले की आम्हाला 22 म्हणजे 7 दिवसांनी त्यांनी बोलवलं होतं फॉलोअपला. ठीक आहे, इथे कधी बोलवलं होतं फॉलोअपला? 2-4 बोलवलं होतं. आणि ते बोलले की जर काही मध्ये जास्त त्रास वाटला की तुम्ही डायरेक्ट येऊन ही चिठ्ठी वगैरे दाखवू शकता, आम्ही घेऊ. आणि जायच्या आधी पण आम्ही 7:30 मनोज कुमार यांचं दुःखद निधन झालं, त्याबद्दल मी शोक संवेदना व्यक्त करतो, त्यांना श्रद्धांजली देतो. आपल्याला माहिती आहे की मनोज कुमार यांनी अनेक दशकं आपली जी फिल्म इंडस्ट्री होती ती गाजवली. विशेषतः भारत कुमार म्हणून त्यांना ओळखलं जायचं. देशभक्तीपर अशा प्रकारचे अनेक त्यांनी रोल त्या ठिकाणी निभावले. भारतीय संस्कृतीवर आधारित अशा प्रकारचे अनेक सिनेमे त्यांनी तयार केले. पूर्व और पश्चिम पासून तर क्रांतीपर्यंत वेगवेगळ्या सिनेमांमध्ये त्यांनी ज्या प्रकारचं काम केलं त्यामुळे लोकांमध्ये ते अतिशय लोकप्रिय होते. अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. अशा प्रकारचा एक देशभक्त असा हा कलावंत, अतिशय गुणी कलावंत आपल्यात ते निघून गेले. त्याबद्दल मी शोक संवेदना व्यक्त करतो आणि त्यांना विनम्र श्रद्धांजली देतो. नांदेडच्या आसेगावमध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी विहिरीमध्ये ट्रॅक्टर पडून जी काही दुर्घटना झाली त्याच्यामध्ये
ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना शासनाच्या वतीनं 5 लाख रुपये अनुदान देण्याचं त्यांच्या परिवाराला हे आपण घोषित केलेलं आहे आणि या घटनेची संपूर्ण चौकशी करून अशा प्रकारचे अपघात होऊ नये या दृष्टीने जे करता येईल ते करण्याचे आदेश दिलेले आहेत. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. कुठेतरी असंवेदनशीलतेचा परिचय या घटनेतनं आपल्याला पाहायला मिळतो आहे. खरं म्हणजे दीनानाथ मंगेशकर हे अतिशय रेप्युटेड अशा प्रकारचं हॉस्पिटल आहे आणि स्वतः लता दिदींनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आणि मंगेशकर कुटुंबियांनी त्याच्या पाठीमागे सगळे आपले रिसोर्सेस उभे करून हे उभं केलं. पण ज्या प्रकारे तिथल्या काही डॉक्टर्सनी किंवा कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशीलतेनं प्रसूतीला आलेल्या महिलेला त्या ठिकाणी ऍडमिट करून घेण्यास नकार दिला किंवा अधिकचे पैसे मागितले अशा प्रकारचा हा जो विषय या ठिकाणी आलेला आहे. लोकांमध्ये अतिशय चीड या संपूर्ण प्रकरणाची आहे. विशेषतः धर्मदाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे अशा प्रकारची आपली सर्वांचीच अपेक्षा आहे आणि म्हणूनच या संदर्भात मी एक हाय लेवल कमिटी तयार केलेली आहे जी या घटनेचा तर त्या ठिकाणी तपास करेलच पण त्यासोबत अशा घटना होऊ नये म्हणून धर्मदाय रुग्णालयांवर कशा प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येईल आणि विशेषतः मेडिकल एथिक्स हा एक महत्त्वाचा विषय आहे की अशा प्रकरणी पैशाची चिंता न करता त्यांना ऍडमिट करून घेणं हे गरजेचं होतं. त्यामुळे एथिक्सचं पालन होत आहे की नाही या संदर्भात देखील आपण प्रयत्न करणार आहोत. खरं म्हणजे स्वतः जो आमचा मुख्यमंत्री कक्ष आहे त्यांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातलं होतं परंतु दुर्दैवाने योग्य प्रतिसाद हा त्या ठिकाणी रुग्णालयाकडनं काही मिळालेला नाही आणि म्हणूनच आता अशा प्रकारच्या घटना पुढे होऊ नये म्हणून अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे. आदेश आहेत मात्र तरीही काय उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही अशा प्रकारे रुग्णालय वागत आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट जो निधी असतो जो निर्धन रुग्णांच्या खात्यात जमा करत असतो त्याचीही पारदर्शकता अद्याप रुग्णालय देत नाही. अशा रुग्णालयांना काय करणार? आता असं आहे की आपण याच अधिवेशनामध्ये या संदर्भातला कायदा पारित केलेला आहे. कारण या सगळ्या रुग्णालयांनी अनेक रुग्णालयांनी अशा प्रकारे एक भूमिका मांडली होती की जो उच्च न्यायालयाचा आदेश आहे तो ज्यांनी अतिरिक्त फायदा घेतला त्यांनाच आहे आणि आम्हाला तो आदेश नाही आहे आणि म्हणून आपण त्या संदर्भातली स्कीम तयार केली आणि आत्ता जे अधिवेशन आपलं झालं या अधिवेशनामध्ये कायद्याने आता हे अधिकार आपण त्या ठिकाणी धर्मदाय या संस्थेकडे घेतलेले आहेत. धर्मदाय ही संस्था इंडिपेंडेंटली चालते पण त्याच्यामध्ये काही ना काही नियंत्रण हे राज्याच्या लॉ अँड ज्युडिशरी विभागाचं आहे. त्यामुळे त्या लॉ अँड ज्युडिशरी विभागाच्या माध्यमातून अशा सगळ्या हॉस्पिटलवर हे एन्फोर्स करण्याच्या दृष्टीनं आपला प्रयत्न आहे. मध्यंतरीच्या काळात आम्ही धर्मदायाची एक प्लॅटफॉर्म देखील या धर्मदाय रुग्णालयांचा तयार केलेला आहे की ज्याच्यावर ट्रान्सपरंटली यांनी किती पैसे खर्च करणं गरजेचं होतं किती केलं आहे अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी नमूद असतील आणि त्या संदर्भात पूर्णपणे त्यांच्यावर अशा ज्या काही त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे करण्याचा प्रयत्न आमचा असणार. लोकसभा के बाद राज्यसभा में असं आहे की रुग्णालय ताब्यात असं घेता येत नाही. भावना आणि कायदा या दोनमध्ये फरक असतो. त्यामुळे जी धर्मदाय रुग्णालय असतात ही अशा प्रकारे सरकारला आपल्या ताब्यात घेता येत नाही पण त्याच्यामध्ये जर काही अनियमितता असतील तर धर्मदाय आयुक्तांना हे अधिकार आहेत की ते त्याच्या संदर्भातले निर्णय घेऊ शकतात. आपल्याला बँक कर्मचारी संघटनांकडून आपल्याला पत्र लिहत मागणी केली आहे की कुठेतरी सुरक्षा. मी पुन्हा एकदा सांगतो महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह करणं हे चुकीचं नाही. तो आग्रह कोणीही करू शकतं केला तरी त्यात काही वावगं नाही पण असा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे. कायदा जर हाती घेतला गेला तर कडक कारवाई केलीच जाईल. मनोज कुमार जी एक बहुत ही ज्येष्ठ इस प्रकार के कलाकार थे.
कई दशकों तक उनका जादू लोगों के मन पर रहा, हमारे फिल्म इंडस्ट्री में रहा। उनको भारत कुमार के नाम से भी जाना गया। देशभक्ति की फिल्में, भारतीय संस्कृति और भारतीय परंपरा पर आधारित फिल्में। एकीकडे मंगेशकर रुग्णालयातील घटनेप्रकरणी आता मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती गठीत केली आहे. दुसरीकडे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं आता कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. महापालिकेला आता जाग आलेली आहे. महापालिकेनं महिलेच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालयाकडून खुलासा मागितलेला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करून या प्रकरणी आता सरकारने गंभीर दखल घेतलेली आहे, कारवाई करू असं म्हटलेलं आहे. बघा, अजित पवार म्हणतात की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीनं उपचार न मिळाल्यानं गर्भवतीचा मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल शासनानं घेतलेली आहे. आरोग्य विभागानं तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना ही चौकशी तातडीनं, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्याची सूचना दिली. रुग्णालय प्रशासनानं त्यांचे म्हणणं मांडलं असलं तरी संबंधित सर्व घटकांचा विचार करून योग्य ती कारवाई केली जाईल. या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनानं समजून घेतल्यात असं अजित पवारांनी म्हटलं. दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन अजित पवारांनी दिलेले आहे. दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणावरून आता संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय. एका मातेचा करुण अंत होतोय, फडणवीस काय करतायत असा सवाल राऊतांनी विचारलाय. मातेचा करुण अंत झाला, काय करता तो देवेंद्र फडणवीस सरकारला 100 दिवस झाले म्हणून भविष्याचा वेध घेत बसलेले आहेत. मला असं वाटतं की ही जी कामं आहेत गोरगरिबांची, ही देवेंद्र फडणवीस यांच्या लेवलची नाही आहेत. त्यांची लेवल खूप मोठी आहे. म्हणजे अडाणी, अंबानी, टाटा, बिर्ला, ठेकेदार मोठे मोठे त्यांची कामं होत आहेत आणि त्यांची लेवल ती आहे. त्याच्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या लेवलची कामं सांगायला पाहिजेत. गोरगरिबांची कामं देवेंद्र फडणवीस कसे करतील. आता इतर बातम्यांकडे खासदार उदयनराजे भोसलेंनी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे. महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कायदा होणार आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. याची घोषणा 12 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त रायगडावर होईल अशी माहिती खासदार उदयनराजे यांनी दिलेली आहे. शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किल्ले रायगडावर जाणार आहेत. यावेळी याबाबतची घोषणा होईल असं उदयनराजेंनी म्हटलेलं आहे. दरम्यान हा कायदा झाला तर शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरवर कारवाई होणार का असा प्रश्न आता विचारला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांची 12 तारखेला पुण्यतिथी रायगडावरती स्वतः अमित शहा आणि देवेंद्र जी अमित शहाजी आणि देवेंद्रजी दोघं येणार आहेत. त्या ठिकाणी पुन्हा एकदा माझी म्हणण्यापेक्षा एकटं नाही, ज्यावेळी माझी म्हणतो म्हणजे मी लोकांची, जनतेची अशी जी मागणी आहे ती त्यांनी त्या रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि त्या राजधानीवरनं घोषणा होणं या सगळ्या बाबींची त्याला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त होईल. पुढची बातमी आता राऊतांनी पटेलांवर केलेल्या टीकेची. खासदार संजय राऊतांनी राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेलांवर जोरदार हल्लाबोल केलाय. इतिहास काढला तर पटेलांना महाराष्ट्र सोडावं लागेल असा इशाराच राऊतांनी दिलेला आहे. दाऊदच्या हस्तकाशी संबंधाचे प्रफुल्ल पटेलांवर आरोप झालेत असं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे. राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान प्रफुल्ल पटेल आणि संजय राऊतांमध्ये चांगलीच जुगलबंदी झाली होती. त्यावेळी पटेलांनी केलेल्या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. हे दलाल आहेत सगळे. प्रफुल्ल पटेलसारखे लोक हे कोणाचे नाहीत, ते दलाल आहेत. कधी काँग्रेस पक्षाचे दलाल करत होते, कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बाप 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 फिरत होते. मग दाऊद इब्राहिमची दलाली केली असं वाटतंय. आणि इथे आल्यावरती मग त्यांची संपत्ती सगळी मोकळी झाली, साधारण 1000 कोटीची. अशा लोकांनी संसदेमध्ये उभं राहून त्यांची बोलण्याची लायकी आहे का? आणि मी प्रफुल्ल पटेलला सांगतो, माझा नादाला लागू नको, नागडा करीन. तिथे भाजपच्या लोकांना चमचीगिरी करून दाखवत होते काल. त्यांच्या अशा घाण दळभद्रांच्या तोंडाला लागणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान. हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे.
संजय राऊतांनी केलेल्या टीकेला आता प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलंय. अंगूर खट्टे है असा मजकूर त्यांनी ट्विट केलेला आहे. बातम्या मुंबईतून माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची पत्नी तेजस्वी घोसाळकरांना व्हॉट्सअप ग्रुपवरून धमकी देण्यात आलेली आहे. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान या संदर्भात आता बोरिवली MHB पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमुख साक्षीदार लालचंद पाल यांना मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. पुढची बातमी आता भिवंडीतून मनसेच्या आंदोलनाची. स्विगीच्या गोदामात उंदीर आणि झुरळांचा सुळसुळाट आहे आणि भिवंडीतल्या याच प्रकरणावरून आता स्विगी गोदामात मनसेच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. खाद्यपदार्थ ठेवलेल्या ठिकाणी अक्षरशः झुरळांचा वावर होता आणि याचा जाब आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी विचारलेला आहे. त्या स्विगी इथून तुम्हाला सगळं सामान येतं स्विगीमध्ये. हे बघा, हे सगळी उंदीरं, हे बघा, ही बघा झुरळं पाईट आहे. हे आहे स्विगी. हे बघा, हे पीठ तुमचं. आणि पुढची बातमी आता भिवंडीतून मनसेच्या आंदोलनाची. स्विगीच्या गोदामात उंदीर आणि झुरळांचा सुळसुळाट आहे आणि भिवंडीतल्या याच प्रकरणावरून आता स्विगी गोदामात मनसेच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. खाद्यपदार्थ ठेवलेल्या ठिकाणी अक्षरशः झुरळांचा वावर होता आणि याचा जाब आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी विचारलेला आहे. स्विगीचं गोडाऊन. हे बघा, त्या स्विगी इथून तुम्हाला सगळं सामान येतं स्विगीमध्ये. हे बघा, हे सगळी उंदीरं, हे बघा, ही बघा झुरळं पाईट आहे. हे आहे स्विगी. हे बघा, हे पीठ तुमचं. आणि या पीठामध्ये सगळी झुरळं आहेत. भिवंडीनंतर पुढची बातमी आता वांद्र्यातून. वक्फ विधेयकावरून 2 गट आमने सामने आलेले आहेत. मुस्लिम समुदायातील 2 गट आमने सामने आलेले आहेत. विधेयकाला संदर्भात जनजागृती करणाऱ्या विधेयकाच्या विरोधाखाली लोकांनी अडवलं होतं. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाली. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा तणाव निवळलेला आहे. मुस्लिम समुदायातीलच 2 गट आमने सामने आले. मुंबईनंतर आपण जाऊया थेट नाशिकमध्ये. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय. गारपिटीमुळे देखील 1297 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे. सर्वाधिक नुकसान हे 1175 हेक्टरवरील कांदा पिकाचं झालंय. यापैकी 1100 हेक्टरवरील नुकसान एकट्या सटाणा तालुक्यातील आहे. बागलाण तालुक्यामध्ये देखील 18 गावांमधील 1700 शेतकऱ्यांच्या 1155 हेक्टरवरील जी पिकं आहेत ती सगळी आडवी झालेली आहेत. 30 गावांमधील 1990 शेतकऱ्यांची पिकं जमीनदोस्त झालेली आहेत. बघा, नाशिकला अवकाळी आणि गारपिटीचा मोठा तडाखा आहे. एकूण 1297 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय. सर्वाधिक नुकसान हे 1175 हेक्टरवरील कांदा पिकाचं आहे. 10 हेक्टरवर गहू, 60 हेक्टरवरील भाजीपाल्याला देखील फटका बसलाय. 20 हेक्टरवरील डाळिंब आणि 20 हेक्टरवरील द्राक्ष पिकांचं नुकसान झालंय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी या आता नुकसानाच्या पार्श्वभूमीवर काय म्हटले ते आपण पाहूया. ज्या ज्या ठिकाणी पाऊस होतोय त्या त्या ठिकाणी कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. स्टँडिंग ऑर्डर्स त्या, त्यामुळे त्यांचे पंचनामे सुरू आहेत. आतापर्यंत जवळपास 24 जिल्ह्यामध्ये आणि 110 तालुक्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि तिथले पंचनामेची फिगर जी आहे ते 25,000 ते 26,000 एकरापर्यंत साधारण अंदाज आहे. आपत्ती व्यवस्थापनमधून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल त्या संदर्भात कॅबिनेटवर चर्चा करून त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाईल. नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा कसा तडाखा बसलाय आपण ते पाहिलं. दुसरीकडे सांगली जिल्ह्यात देखील अवकाळीमुळे नुकसान झालंय. वाळवा, जत तालुक्यात अवकाळी पाऊस पडलाय, त्यामुळे उन्हाळी भुईमूग, गहू, हरभरा पिकांना फटका बसलेला आहे. विजेच्या गडगडाटासह अगदी अवकाळी पाऊस झालेला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे. दुसरीकडे पुणे जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस झालाय. आभाळातून कोसळणाऱ्या या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेलेल्या आहेत. जुन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसानं तब्बल 500 हेक्टरवरील कांद्याचं नुकसान केलेलं आहे. काढणीला आलेल्या कांद्याची अगदी जी शेती होती ती सगळी मातीमोल झालेली आहे. शेतकरी हतबल झालेला आहे. बघा, कांद्याच्या बांधावरून
याचा आढावा घेतला आहे आणि शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी. शेतात काबाड कष्ट करून मोठ्या भांडवली खर्चाने उभा केलेला कांदा आता अवकाळी पावसाने निस्तानाबूत होताना दिसतोय. डोळ्यासमोर ही पिकं आज शेतात सडतायत. अवकाळी पाऊस गेल्या 3 दिवसापासून नारायणगाव परिसरामध्ये होतोय. यामध्ये काढणीला आलेला हा कांदा जो आहे हा पूर्ण सपाट झालेला आहे. आता हा कांदा ठेवता येणार नाही जास्त दिवस, याचं नुकसान होणार. आजच आमची माणसं काढायला येणार होती कांदा इथे. आमची सर्व शेती जवळ 17-18 एकर कांदा आहे आमच्या भावांचा. सगळ्या प्लॉटमध्ये असंच झालेलं आहे. मग याचं काहीतरी आम्हाला भरपाई मिळावा अशी आमची अपेक्षा आहे, कारण हा कांदा पहिल्यासारखा राहणार नाही. आता अतिशय बिकट भावना परिस्थिती अशी आहे का ज्याचे काय आमचे 4 रुपये होणार होते ते शेतकऱ्यांचे ते होणार नाही, त्याचा रुपये होणार. कवडी मोल मालाने विकावं लागणार भावाने हा माल आम्हाला. आता कुटुंब सर्व काही याच्यावरती अवलंबून आहेत. शेतीचा व्यवसाय करतात असताना आमच्या दुसरा जोडमाल नाहीत. शेती व्यवसाय करून आम्ही याच्यावर आमचे प्रपंच कुटुंब भागवत असतो. आमच्याकडे 4 लोक काम करतात लेबर, त्यांचा प्रपंच याच्यावर चालतो. रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, जुन्नर, पुणे. पुणे जिल्ह्यानंतर आपण आता सोलापूर जिल्ह्याकडे वळूया. पाहूया तिथं काय नुकसान झालंय. बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मका आणि द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची आता पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. वाऱ्यामुळं गारपीट, अति गारपीट झालेली आहे. नुकसान जवळजवळ 100% नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 80-90 हजारची मका आज ह्याला 5,000 सुद्धा कोण द्यायला तयार नाही. सगळे जमीन बिमीन सगळे वाहून गेलेले आहे. तरी आता शेतकऱ्यांनी काय करायचं, सरकारनं ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. फडणवीस साहेबांनी, अजित पवार साहेबांनी हे जर पंचनामा वगैरे करून आम्हाला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. राज्यभरातल्या अवकाळी पावसासंदर्भातल्या आपण बातम्या पाहिल्या. आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्ही घिबली स्टाईल फोटो तयार केलाय का? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण घिबलीमुळे तुमचं बँक खातं खाली होऊ शकतं असा दावा करण्यात आलाय. खरंच असं होऊ शकतं का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. घिबली करेल बँक खातं रिकामं. स्कॅमर करतायत तुमच्या फोटोचा गैरवापर. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? घिबली काय आहे हे सांगायला नको. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये घिबली स्टाईल फोटो नक्कीच असणार, कारण सध्या देशभरात घिबली ट्रेंडिंग आहे. तुमचा फोटो ग्रोक ॲप ChatGPT वरून कन्व्हर्ट केल्यानंतर घिबली स्टाईल फोटो तयार होतो. थोडक्यात काय तर आपला चांगला फोटो हा कार्टूनसारखा दिसतो आणि याच फोटोचं आपल्याला अप्रूप वाटतं. सगळ्यांनाच हे आवडू लागल्यानं आपला घिबली स्टाईल फोटो कसा दिसतो हे पाहिलं जातंय. मात्र तुम्हाला माहिती आहे का, याच फोटोचा गैरवापर करून बँक खातं खाली होऊ शकतं असा दावा करण्यात आलाय. या मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया. बनावट ॲप्स आणि स्कॅमरपासून सावध रहा. घिबली स्टाईल फोटो तुम्ही बनवत असाल तर स्कॅमर तुमच्या फोटोचा गैरवापर करू शकतात. तुमचं बँक खातं खाली होऊ शकतं. हा दावा गंभीर आहे, त्यामुळे आमच्या टीमनं याची पडताळणी सुरू केली. खरंच फोटोचा गैरवापर होऊ शकतो का? याचा बँक खात्याशी काय संबंध? याची माहिती मिळवण्यासाठी एक्सपर्टशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. तुमचे फेशियल रिकग्निशनचे जे फोटो आहेत, फोटो घेऊन फेशियल रिकग्निशन जे काही सॉफ्टवेअर लागतात, जिकडे तुमचं UPI ॲप वगैरे असेल ते ओपन करू शकतात. फेशियल रिकग्निशन ज्याच्यामध्ये ऑथेंटिकेशन मेकॅनिझम लागतं ते. तुमच्या फोटोचा गैरवापर होऊ शकतो. तुमची फोटो जो आहे, तुमचा फोटो त्याला जर जिओ टॅगिंग असेल की तुम्ही कुठे आहात, किती वाजता फोटो काढलात, त्याचा वापर केला जाऊ शकतो. हे झालं सायबर एक्सपर्ट्स यांचं मत. आता AI एक्सपर्ट काय म्हणतायत ते देखील पाहूया. त्या ॲपचे जे वापरकर्ते किंवा ते ॲपचे निर्माते आहेत त्यांच्याकडे या छायाचित्रांची मालकी होते. लोकांच्या मनात एक भीती आहे की ह्याचा गैरवापर होऊ शकतो का, तर याचं उत्तर हो आहे. पण मी हे इथं सांगू इच्छितो की आपल्या छायाचित्राचा गैरवापर हा एनिवे होऊ शकतो. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. घिबली इमेजमुळे आपण कसे दिसतो याची माहिती जाते.
सायबर क्राईमपासून धोका आहे. फोटोचा गैरवापर होऊ शकतो. फेसचा वापर करून UPI ॲप उघडू शकतात. बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं. गिबलीचा वापर अतिप्रमाणात करणं टाळायला हवं. त्यामुळं आमच्या पडताळणीत गिबलीमुळे बँक खातं खाली होऊ शकतं हा दावा सत्य ठरलाय. तुम्ही जर या ट्रेंडचा अतिप्रमाणात वापर करत असाल तर सावधगिरी बाळगा. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.